तर त्यावरती एकदम असं रँडमही हुक आलं, कारण यात आमचं असं काय प्लॅन नव्हतं की तांबडी साबडी या नावाचं गाणं बनवायचं म्हणून. त्याच्यामध्ये वी आर शोईंग की कसे सर्व माणसं मजा करू शकतात, सर्व माणसं नाचू शकतात. तो कारण माझे खूप सारे लिस्नर्स आहेत जे नॉन मराठी आहेत. मला सगळ्यात जास्त जी कॉम्प्लिमेंट भेटते, माझ्या सगळ्यात जास्त डोक्यात भेटते ती की हॅलो हाय नमस्कार, मी नंदा बजाज, तुमचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. आज आपण आलो आहे तांबडी तांबडी ह्या गाण्याच्या प्रमोशनसाठी. त्याचा व्हिडिओ लॉन्च आज होणार आहे आणि ह्या गाण्याची सध्या सगळीकडेच हवा बघायला मिळत आहे. तर ह्या गाण्याचे रायटर आणि गायक आपल्यासोबत आहेत, म्हणजे श्रेयस. श्रेयस, तुझं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. खूप धन्यवाद. कसा आहेस तू? मी छान आहे, तुम्ही कसे आहात? आम्ही मस्त. सध्या हवेत आहेस नक्कीच, एवढं दिसतंय. बरं, नाही त्यापेक्षा आपली हवा सर्वीकडे असं बोलायला आवडेल. सगळीकडे चालू आहे सध्या, तुझीच हवा दिसते. खूप गाणं प्रचंड गाजतंय, सगळीकडे वाजतंय, एवढं प्रेम मिळतंय. तर मला नक्की ऐकायला आवडेल की नेमकं ह्या गाण्याची सुरुवात कशी झाली होती? ह्या गाण्याची सुरुवात झाली क्रिटिक्स आणि मी अशाच रँडम गप्पा गोष्टी मारतात. आम्ही असं काम करताना असं करतो, एकामेकाला एकाचे आयडियाज पाठवतो. असे जनरली काम करतात रॅपर, प्रोड्युसर जे म्युझिक बनवतात. अशी त्यांनी मला ही बीट पाठवलेली मला क्रिटिक्सनी. तर त्यावरती एकदम असं रँडमही हुक आलं, कारण यात आमचं असं काय प्लॅन नव्हतं की तांबडी साबडी या नावाचं गाणं बनवायचं म्हणून. पण तो जेव्हा मला हुक आला, तांबडी साबडी चमकते उन्हात लखा 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 करून, मी तो त्याला रेकॉर्ड करून पाठवलेला तेवढाच. तेव्हा पूर्ण गाणं नव्हतं झालं आमचं. आणि तो पाठवला, त्याला पण तो खूप आवडला हुक. तो म्हटला की आपण पूर्ण करू, हे आवडले मला पण. म्हटलं ठीक आहे. मग तो आम्ही पूर्ण केला, तेव्हा हे अख्खं गाणं असं बनून आलं. बरं, ही सगळी प्रोसेस कशी होती? तुमचं एकमेकांसोबत काम करण्याचा हा एक्सपिरियन्स केलं असेल, आधी पण तुम्ही एकत्र काम केलं असेल, पण हा एक्सपिरियन्स किती वेगळा होता? आणि आधी लिरिकल व्हिडिओ आला, त्यानंतर आता म्युझिक व्हिडिओ येतो आहे, तर त्याचंही शूट झालं असणार. मग त्यावेळीचाही काही एक्सपिरियन्स असेल, काय शेअर करशील, काय सांगशील? म्युझिक व्हिडिओच्या शूटला तर खूप मजा आलेली. म्युझिक, कारण हा आपला म्युझिक व्हिडिओ जनरल म्युझिक व्हिडिओसारखा नाही आहे. याच्यामध्ये एक रॅपर आहे, तिथे रॅप करतो. याच्यामध्ये एक बॅकएंडला अशी एक वेगळी स्टोरी चालते, ज्याच्यामध्ये वी आर शोईंग की कसे सर्व माणसं मजा करू शकतात, सर्व माणसं नाचू शकतात. कोणाला काय बंधनं नसतात, कोणाला काय लिमिट्स नसतात. एव्हरीबडी कॅन हॅव फन. त्याचं स्टोरी लाईन ऑफ द म्युझिक व्हिडिओ. तर ते आम्ही शूट करत होतो. आम्ही मनीष काकांना भेटलेलो, तेजसला भेटलेलो, आणि ते लोक पण आहेत ना व्हिडिओमध्ये. ते मनीष काका तर हिरो आहेत आपल्या व्हिडिओचे. ते मनीष काका आपल्या व्हिडिओचे हिरो आहेत, तुम्हाला दिसेलच आज म्युझिक व्हिडिओ प्रीमियरला. तर तेव्हा शूट करताना पण मला खूप मजा आली, कारण मी त्यांचं कंटेंट खूप पाहिले. तेजसचं पण, आकाशचं पण. आकाशला नाही भेटलो मी अजून, त्या टायमाला नाही गेलो मी शूटला, पण तेजसला भेटलो मी शूटवरती. आणि त्यांना सोबत भेटणे तर खूपच मजा आलेली शूटला पण. आणि काका कॅरेक्टरमध्ये असे कॅरेक्टरमध्ये घुसतात. खूप मजा आलेली मला त्या दिवशी पण व्हिडिओमध्ये काम करायला. बरं, हे मराठी गाणं पहिल्यांदाच माझ्या मते क्लबमध्ये वगैरे वाजवलं जात आहे. आता नवीन एक म्हणतात ना की मराठी सृष्टी एक नवीन दिशेने चालली असं म्हणू शकतो. आणि त्यावर आता नॉन मराठी लोक पण नाचत आहेत, थिरकत आहेत, तेवढंच पसंतीसुद्धा मिळते. ह्या सगळ्यावर, ह्या टेकवर काय सांगशील? यावर तुझं म्हणणं काय आहे? अरे एकतर तेच आता सांगते मी माझ्या गाण्यांचं आहे ना जनरली ब्रेकडाऊन करतो, की माझे लिरिक्स ब्रेकडाऊन करून सांगतो. कारण माझे खूप सारे लिस्नर्स आहेत जे नॉन मराठी आहेत, त्यांना मराठी कळत नाही, पण ती आपली गाणी एवढी चांगली वाटतात त्यांना ऐकायला, म्हणून ते ऐकतात. आणि तांबडी साबडीमध्ये तर ते एकदम 100x वरती झाले, की खूप सारी जण आहेत ज्यांना मराठीचं काही घेणं देणं नाही, ज्यांना माहिती पण नाही कदाचित ते गाणं मराठीमध्ये असेल, ते लोक पण ते गाणं ऐकून नाही का नाचतात, पार्टी करतात त्या गाण्यावरती. आणि ते ऐकून खूप बरं वाटतं, बिकॉज समबडी हू डझंट इवन अंडरस्टँड व्हॉट यू आर सेइंग आर हॅव्हिंग फन ऑन युअर सॉंग्स. इट्स अ व्हेरी गुड फिलिंग. इट्स नाईस फिलिंग ऑफ व्हॅलिडेशन, नाईस फिलिंग ऑफ अकम्प्लिशमेंट. खूप छान वाटतं ते बघून. बरं, एखाद्या फॅनची काही प्रतिक्रिया काही मिळाली असेल जी लक्षात राहिली आहे की नाही यार असं काहीतरी छान होतं त्याने सांगितलेलं किंवा तो बोललेलं तुझ्याबद्दल? मला सगळ्यात जास्त जी कॉम्प्लिमेंट भेटते, माझ्या सगळ्यात जास्त डोक्यात भेटते ती की अरे मुझे आपका गाना बिल्कुल समझा नहीं बट मुझे सुन के बहुत मजा आया. ते नेहमी माझ्या लक्षात राहतं. बरं, फॅमिली फ्रेंड्सची काय रिॲक्शन होती? आणि आता जे सगळं चाललं आहे ग्लोबली, पण मला वाटतं तुम्ही आता परफॉर्म करणार वगैरे आहात, तर ह्या सगळ्याची एक्साइटमेंट काय आणि फॅमिली फ्रेंड्सची रिॲक्शन? फॅमिली अँड फ्रेंड्स आर व्हेरी एक्सायटेड. त्यांना खूप एकतर नवीन आहे त्यांच्यासाठी जे पण होत आहेत, आणि त्यांना हे गाणं इकडे तिकडे रस्त्या वगैरेवरती ऐकायला भेटतं, तर ते मला व्हिडिओज वगैरे पाठवतात रँडम, की अरे हे बघ इथे गाणं वाजतं. माझा एक मित्र आहे, तो मध्ये फिरायला गेलेला, तर तिकडे ते गाणं वाजलं रँडमली, तर तो पण खूप झाला ते बघून, अरे वा माझ्या मित्राचं गाणं वाजतं. सो इट्स अ ग्रेट फिलिंग ते होतं तेव्हा. आता फेम तरी मिळालं आहे हे नक्की आहे, पण ह्या सगळ्याची ना सुरुवात कुठून झाली होती? एक्झॅक्टली तुझी जर्नी जी चालू झाली ती कशी झाली? आणि तुला वाटलं ना की आता हा मला ब्रेक मिळाला आहे, मोठा ब्रेक आहे, त्यामुळे मला हे आता पुढे सगळं जमणार आहे? मोठा ब्रेक तू चालू केल्यावरती भेटतो जनरली, आणि जेव्हा चालू करते तेव्हा नाही भेटत असं मला वाटतं. कारण मी रॅप करतोय 2011-12 पासून. मराठीच्या आधी आय ऑल्सो रॅप इन इंग्लिश. मी हिंदीमध्ये पण रॅप करतो आणि मराठीमध्ये पण रॅप करतो.
तर तेच सांगतो मी, आता 11-12 मी रॅप करतोय आणि तेव्हापासूनच माझी सुरुवात झाली. बिकॉज मी तेव्हा असं रॅप म्युझिक फक्त असं नाही ऐकायचो, पण तेव्हा इंटरेस्ट झालेला मला, कारण मला लिहायला आधी पण आवडायचं. मी रॅपच्या आधी पण लिहायचो, कविता रँडम गोष्टीज खूप साऱ्या लिहायचो. तर लिहायचा किडा मला आधीपासूनच होता आणि तो 2011-12 मला मग रॅप करायला पण चालू केला. बरं, थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. पण जाता जाता 2 ओळी तर झाल्याच पाहिजे, त्याशिवाय इंटरव्ह्यू पूर्ण होत नाही. करू आपण. कांबडी चांबडी ही चमकते उन्हात न लकालक, खादीचा पांढरा शर्ट खाकी पॅन्ट टाकून मी टकाटक, चेहऱ्यावर तेज पण एक चकाचक, आवाजात वजननी, बोलण्यात नजाकत, म्हणून तर ऐकणारे नाव घेतात हक्कानं. थँक्यू सो मच. तुझ्या फॅन्सना आणि प्रेक्षकांना काय सांगशील जाता जाता? मला एवढंच सांगायचं की अजून खूप साऱ्या मोठ्या गोष्टींसाठी रेडी राहा. तांबडी सामडी आले, आता याचा म्युझिक व्हिडिओ येणार आणि याच्या पुढे पण खूप साऱ्या गोष्टी येणार आहेत. सो जस्ट बी रेडी, नथिंग एल्स. थँक्यू आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच.